हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला दाखवणार आहे करवंदाचं लोणचं। तर या करवंदालाच आपण काळी मैना सुद्धा म्हणतो। तर ही कच्ची करवंद घेतलेली आहेत, बघू शकताय 3 किलो करवंद आहेत। तर आपण याचं लोणचं बघणार आहोत आज। तर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मिठाच्या पाण्यातून, कारण याचं चिकट असतं ना वरचं द्रव, तो निघाला पाहिजे पूर्ण। तर व्यवस्थित धुवून अशी कोरडी करून घेतलेली आहेत। अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही, फॅन खाली सुकवून घ्यायची व्यवस्थित। तर आता आपण याचं लोणचं करणार आहोत। त्याच्यासाठी मसाला, तर मोहरीची डाळ घेतलेली आहे 100 ग्रॅम, 20 ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहेत, मेथी दाणे, आणि हे 50 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत, बघू शकताय। 10 ग्रॅम लवंगा घेतलेल्या आहेत आणि 10 ग्रॅम मिरे घेतलेले आहेत। तर आपण आता मेथी दाणे थोडेसे भाजून घेणार आहोत कढईमध्ये। मस्त मेथी दाणे भाजून घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। आता आपण हे काढून घेऊयात। आता एक कोरडं मिक्सरचं भांडं घेऊन आपल्याला सगळं कुटायचं आहे त्यात। तर त्या अगोदर खडा हिंग थोडासा भाजून घेतला कढईमध्ये। आता लवंग मिरी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते, बघू शकताय। मिक्सरचं भांडं एकदम कोरडं घ्यायचं, अजिबात पाणी नसावं त्यात। मेथी दाणे घेतले भाजलेले, बघू शकताय। जिरे घेतले आणि आता हे खडा हिंग, अशी दरदरी पावडर करून घ्यायची, फार फाईन पावडर करायची नाही, थोडंसं असं रवाळ टेक्स्चर ठेवायचं त्याचं। आता हे मोहरीची डाळ आहे ना, ती पण थोडी पल्स मोडवर फिरवून घ्यायची मिक्सरवर। मोहरीची डाळ पण अशी रवाळ स्ट्रक्चरवर असं कुटून घेतली, बघू शकताय तुम्ही। आता याच कढईमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत। तर मी कढई गरम करायला ठेवते, बघू शकताय तुम्ही। आणि यात 3 किलो करवंदासाठी मी 1 किलो तेल घेतलेलं आहे, शेंगदाणा तेल। तर ते छान आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती। तेल आपलं गरम होतंय तोपर्यंत जी मोठी मोठी करवंद आहेत ती अशी मधून कट करायची। जर बारीक असतील तर काही हरकत नाही अशी, जर मोठे असतील तर थोडीशी। बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं, बघू शकताय तुम्ही। आता या तेलामध्येच मीठ घालणार आहोत आपण। हे अर्धा कप आहे, म्हणजे मेजरमेंटच्या कपनुसार। तीन कप टाकायचे आहेत तेलामध्ये, बघू शकताय तुम्ही। हा दुसरा कप झाला मिठाचा। आणि तेलात मीठ टाकल्याचं कारण म्हणजे मॉइश्चर कमी होतं, मिठामध्ये जे मॉइश्चर असतं ते निघून जातं, म्हणून आपण तेलामध्ये मीठ टाकून घ्यायचं मॉइश्चर निघून जाण्यासाठी। बघू शकताय तेल अगदी कडकडीत गरम आहे, त्यामुळं मीठ टाकून घेतलं अगोदर। नंतर आता मोहरीची डाळ टाकायची, बघू शकता ही कुटलेली। चांगलं हलवून घ्यायचं व्यवस्थित, बघू शकता तुम्ही। तेल एकदम गरम आहे। आणि थोडंसं तेल कोमट झालं की त्यामध्ये आपण मसाला घालून घ्यायचा। थोडंसं कोमट झाले, आता आपण हा कुटलेला मसाला घालून घ्यायचा। जिरं मेथी हा मसाला मिक्स करायचा। आणि 1 वाटीभर लाल तिखट आहे ते घालायचं, लाल तिखट या तेलामध्येच। तेल कोमट झाल्यानंतर मसाला आणि तिखट घालायचं, कारण जळण्याची शक्यता असते। तेल जर गरम असेल तर करपा वास लागेल आपल्या
मस्त मिक्स करून घेऊयात सगळं, बघू शकता तेलामध्ये. आणि हे तेल पूर्ण थंड झाल्यानंतर या करवंदामध्ये ओतायचं आहे. गरम अजिबात ओतायचं नाही किंवा कोमटसुद्धा ओतायचं नाही. पूर्ण थंड होऊ द्यायचं तेल. आणि हे मसाला पूर्ण व्यवस्थित असं मस्त गुठळ्या फोडून घ्यायच्या. थंड झालेला आहे मसाला, बघू शकता तेलात एकदम मस्त झालेला आहे. आता आपण हे करवंदामध्ये घालून घेऊयात. सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा छान करवंदामध्ये. छान मिक्स करून घेऊयात. चांगला मसाला आणि करवंद मिक्स झाली पाहिजेत व्यवस्थित अशी. आपण लिंबाचं आंब्याचं तर लोणचं खातोच, पण असं करवंदाचं सुद्धा लोणचं खूप छान लागतं. नक्की करून बघा आणि सांगा मला कमेंटमध्ये कसं झालं. मस्त मिक्स करून घेतलेले लोणचं बघू शकताय तुम्ही. आता हे आपण भरणीत भरून ठेवणार आहोत. चिनी मातीच्या भरणीत मी हे लोणचं भरून ठेवते. अजिबात पाण्याचा अंश या भरणीला किंवा चमच्याला हाताला कसलाच नसला पाहिजे, तरच आमचं आपलं लोणचं मस्त असं वर्षभर राहू शकतं. तर हा बघा मस्त असा पेपर टाकून झाकण लावून घेतलेलं आहे मी. तर कसं वाटलं करवंदाचं लोणचं?